नाही भरत, तू इथे राहू शकत नाही. तुला अयोध्येला परतावे लागेल आणि सीता ही तुझ्या समवेत येईल. परंतु बंधू, वहिनी कुठे आहे? सीता, सीते, सीते, वहिनी, वहिनी, सीते, वहिनी, वहिनी. सीते, वनातील जीवन तुझ्यासाठी उपयुक्त नाही. माझा परामर्श ऐक. तुझे अयोध्येला परत जाणेच योग्य असेल. राम सत्य बोलत आहेत पुत्री. आपण कोण आहात ऋषीवर? प्रचेत पुत्र, काव्य साधक, वाल्मिक. वाल्मिक? प्रणाम ऋषीवर. पुत्री, जर आपणास येणाऱ्या दुर्घटना आणि दुःखापासून मुक्त राहायचं असेल तर अयोध्येस परत जा. हाच आमचा आपणास परामर्श आहे. भरत, सीतेबद्दल काही कळालं? नाही बंधू. बंधू, लक्ष्मण, वहिनी नाही सापडल्या. म्हणजे सीता कुठे आहे? राम, मी विचारतो आहे, सीता कुठे आहे? कुठे आहे आमची सीता? हे सर्व काय होत आहे राम? आपण आम्हास वचन दिले होते की आपण सदैव आमच्या सीतेचे रक्षण कराल, त्यांना सदैव प्रसन्न ठेवाल, त्यांना दुःख सहन करण्यासाठी या वनात घेऊन आलात. अपितु आपणास हेही नाही माहित की सीता कुठे आहे? माता, मी वहिनी सीतेला अयोध्येस घेऊन जायला आलो होतो. सीता अयोध्येला नाही जाणार. न केवळ सीता, उर्मिलाही आमच्या समवेत मिथिलेस जाईल. आम्ही कुणा समवेत जाणार नाही. सीते, ऐक्षवंत,
आम्ही भ्राता भरत समवेत अयोध्येला जाणार नाही आणि आम्ही आपल्या समवेत मिथिलेसही येणार नाही. आम्ही इथेच रघुवीरांसमवेत राहणार. जर यांनी आम्हाला आदेश दिला तर आम्हाला जावे लागेल, परंतु रघुनंदनांनी कुठलाही निर्णय घेण्याआधी आम्हाला हे सांगणे आवश्यक वाटते की आम्ही कितीही कठोर शय्येवर निजत असू, परंतु आम्हाला यांच्यासह राहण्यातच आनंद मिळतो. असे किती विवाहित दाम्पत्य आहेत ज्यांना अशा परिस्थितीतही आपल्या संबंधांवर गर्व असतो. आम्हाला राजस्नेह भोजनापेक्षा यांच्या निकट बसून कंदमुळे खाण्यातच जास्त आनंद प्राप्त होतो. जेव्हा आमच्या पायात एखादा काटा रुततो तेव्हा आम्ही प्रसन्न होतो की जेव्हा रघुवीर तो काटा काढतात तेव्हा आम्हाला आमची पीडा यांच्या डोळ्यात दिसते. आम्ही इथे कुठल्याही विवशतेने राहत नाही. आम्ही इथे प्रेम आणि केवळ प्रेमामुळेच राहत आहोत. आमची आपणास विनंती आहे रघुवीर, आम्हाला अयोध्येला नका पाठवू. आम्हाला स्वतःपासून विलंब नका करू. मी तुला कुठे जाऊ देणार नाही सीते, कुठेच नाही. नाही सीता, आमच्या सोबत घरी परत चल. नाही माते, आमच्या जीवनात कितीही दुःख असू दे, आम्ही आमच्या पतीसह सुखी आहोत. हे आमची काळजी घेतात, आमच्यावर प्रेम करतात, आमची रक्षा करतात. यापेक्षा एका पत्नीला आपल्या पतीकडून काय हवे? मला तुझ्यावर गर्व आहे पुत्री. ईश्वर करो प्रत्येक पतीला तुझ्यासारखी पत्नी मिळो. परंतु महाराज, आपली पुत्री जिथे आहे, जर ती प्रसन्न आहे तर आम्हाला तिला तिथेच राहू दिलं पाहिजे. शेवटी आपल्या मुलांच्या प्रसन्नतेशिवाय आपल्याला काय हवंय? राम, मला खेद आहे की एकदा का असेना तुझ्यावर संदेह केला की तू सीतेला सुखी ठेवणार नाही. मला क्षमा करा राम. पिताश्री, आम्हाला आणखी लज्जित करू नका. नाही महाराज, आपण काहीही म्हणा, आपण आपल्या पुत्रीला माता, या समस्त समस्यांचे निवारण या प्रकारे आहे की आपण सर्व गृही जाऊ. मी आपल्या तिघांना घेतल्याशिवाय
गृही परतणार नाही. मी उर्मिलेला वचन दिले होते लक्ष्मण की मी तुला आपल्यासह अयोध्येस घेऊन परतणार आहे. आणि बंधू, मी कौशल्या मातेला वचन दिले होते की मी त्यांचे पुत्र श्रीरामला आपल्यासह अयोध्येला घेऊनच परत येऊ. नाही भरत, मला पिताश्रींच्या वचनांना पूर्ण करायचे आहे भरत. मी तुझ्यासह गृही परत येऊ शकत नाही. राम, भरत योग्य म्हणत आहेत. आपण अयोध्येला निघून जा. मी क्षमा मागतो मातोश्री. मी असं करू शकत नाही. सुमंत काका, तुम्हीच सांगा आम्ही काय करू. महाराज जनक सर्वात ज्येष्ठ आहेत. आपण यांच्यावरच सोपू. हेच निर्णय घेतील की श्रीरामांनी अयोध्येला परतणे योग्य आहे की नाही. आपण माझ्या समवेत हे सर्व का करीत आहात बंधू? कारण तू दीर्घायू, कीर्ती आणि सौभाग्याचा दाता आहेस. नारायण नारायण. प्रभू, ही कसली अद्भुत लीला रचत आहात आपण पृथ्वीलोकात. एका दिशेस आपले शेषनाग अवतार लक्ष्मण आपणास सोडून जाण्यास तयार नाहीत, आणि दुसरीकडे आपले शंख अवतार भरत आपल्या विना जायला तयार नाहीत. रामाने जे काही तुझ्याबद्दल सांगितले, तू तुझ्या मानव अवतारात देखील दीर्घायू, कीर्ती आणि सौभाग्याचा दाता हो. आणि तुझी निर्मलता आणि शुद्धतेने प्रत्येक जीव पवित्र हो. परंतु जे काही करशील, जिथे जाशील, तुझा ध्वनी सदैव माझ्या हृदयात घुमत राहील. श्रीराम, श्री भरत, तुम्हा दोघांपैकी कोण महान आहे याचा निर्णय स्वयं ब्रह्म सुद्धा करू शकत नाही. मी तर एक तुच्छ प्राणी आहे. एकीकडे धर्म आणि मर्यादेची सीमा आहे, तर दुसरीकडे प्रेम आणि ममतेची परिसीमा आहे. इथे जरा सुद्धा शंका नाही की तीनही लोकात धर्मापेक्षा मोठं काहीच नसतं. परंतु प्रेम एक अशी दिव्य नीती आहे ज्यावर धर्माचे कुठलेही बंधन नाही. निस्वार्थ प्रेम सर्व धर्मापेक्षा मोठे असते. भरत, या समयी तुझे पारडे जड आहे. तुझ्या प्रेमाचा विजय झाला आहे भरत. परंतु प्रेमाचे पण एक विधान आहे. त्याचेही काही नियम असतात. प्रेम काही मागत नाही, त्याऐवजी प्रेमी त्याला देऊ इच्छितो. त्याच्या प्रसन्नतेसाठी आपलं सर्वस्व लुटू इच्छितो. भरत, तू स्वतः निर्णय घे. तू रामासाठी काय देऊ इच्छितोस? मी माझ्या राम बंधूंसाठी माझे प्राणही देऊ शकतो महाराज. प्राण देणं सरळ असतं भरत, पण आपल्या प्रेमीसाठी जगणे बहुतांशी कठीण असते. भरत,
तू स्वतः श्रीरामांच्या चरणाशी बसून त्यांना विचार, त्यांची प्रसन्नता कशात आहे. ते जे सांगतील ते कार्य तू प्रेमाची पूजा समजून कर. महाराज, आज आपण माझ्या डोळ्यांवरील स्वार्थाचा पडदा दूर केला आहे. अन्यथा मी तर माझ्या कर्तव्यालाच प्रेम समजत होतो, परंतु मला समजवल्यामुळे आपण मला भक्तीचे दान दिले आहे. मी जन्मोजन्मी आपला ऋणी राहीन महाराज. आता आपणच सांगावे बंधू, मी काय करावे. जिंकणारे कधी खाली बसत नाही. आज हा राम तुझ्या प्रेमासमोर हरला आहे. जे राज्य तू मला देऊ इच्छितो त्याचा मी स्वीकार करतो, परंतु पिताश्रींचे वचन सिद्ध करण्याहेतू माझी तुला प्रार्थना आहे की पुढील 14 वर्ष माझ्या स्थानावर तो राज्यभार तू सांभाळशील. नाही बंधू, नाही, हे संभव नाही. बंधू अयोध्यावासी माझा द्वेष करतात. सर्वांना आपण हवे आहात, केवळ आपण. बंधू, एकदा अयोध्यावासियांना आपल्या विवेकाचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या कोमल हृदयाचा आणि ह्यापेक्षाही जास्त बंधू रामाबद्दलच्या आपल्या अनन्य भक्तीचा जेव्हा या सगळ्याचा त्यांना अनुभव येईल, तेव्हा तुम्हाला ते एका राजाच्या रूपात पाहून ते धन्य होतील बंधू. नाही बंधुराम, मी हे चांगलेच जाणून आहे की मी राजा बनण्या योग्य नाहीये, परंतु मी हेही चांगलेच जाणतो की अयोध्येचे राजसिंहासन धन्य होईल जर आपण त्यावर विराजमान व्हाल. जर अयोध्येला संपूर्ण जगात नवीन कीर्तिस्तंभ स्थापित करायचे असतील तर आपल्याला अयोध्येच्या राजसिंहासनावर विराजमान व्हायला हवे. मग ठीक आहे भरत, जोपर्यंत वनवासाची अवधी पूर्ण होत नाही माझ्यातर्फे तू अयोध्येवर राज्य कर. हो भरत. सुमंत काका, गुरुदेव वशिष्ठ सर्व तुझे मार्गदर्शन करतील. ठीक आहे बंधू. जर तुम्हाला हेच हवं असेल तर ठीक आहे. मी दशरथ पुत्र भरत ही शपथ घेतो की जोपर्यंत बंधू राम 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परत येत नाहीत तोपर्यंत अयोध्येचे राजसिंहासन रिक्त राहील. आणि मी भगवान विष्णूंना साक्षी मानून हाही प्रण घेतो की मी बंधू श्रीरामांची केवळ 14 वर्षांपर्यंतच प्रतीक्षा करेन. आणि जर 14 वर्षांच्या पश्चात एक क्षण जरी विलंब झाला तर बंधू राम आपल्या या भरतची
जळती चिता बघती. बंधू, आपल्याकडून एक अनुग्रह आणखी हवा आहे. माझे प्राण माग ह्या क्षणी देऊन टाकेन. बोल, काय पाहिजे? मला आपले मौल्यवान प्राण नको बंधू. मला आपल्या चरण पादुका पाहिजे. जोपर्यंत आपण परत येणार नाही तोपर्यंत आपले चरणपादुका अयोध्येच्या राजसिंहासनावर ठेवून त्यांची पूजा करेन बंधू. चरण पादुका भरत भ्राता की लेकर निशानी चले. शीश पर आज लेकर चरण पादुका भाव विहर राम से देख कर उनके नैनों से नदियों सा पानी चले. शीश पर आज लेकर चरण पादुका. हृदय में भरत के हाहाकार है, अश्रु थमते नहीं बह चली धार है. कैसे काटेंगे भ्राता बिन 14 बरस, किनको देखन को अखियां जाएंगी तरस. साथ बीते जो पल वो कहानी चले, उनके नैनों से नदियों सा पानी चले. शीश पर आज लेकर चरण पादुका. अहो, भरत आपल्या डोक्यावर कोणाच्या पादुका
घेऊन जात आहेत? ह्या पादुका श्रीरामजींच्या आहेत. राज्यभरात सगळीकडे दिवे लावा. संपूर्ण कक्ष प्रकाशाने उजळून टाका. माझा राम परत येतोय. आमचे राजाराम कुठे आहेत? प्रभू श्रीराम नाही आले. तुझं हे मंद मंद हसू खुलून पसरू दे उर्मिला. तुझे प्रिय लक्ष्मण कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील. ऐका, भरत तर आपल्या सोबत श्रीराम लक्ष्मण सीतेला अयोध्येस परत आणायला गेले होते ना? मग ते तिघे कुठे आहेत? हे तिघे तर वनात आहेत. श्रीराम तर वचन पूर्ण करूनच अयोध्येत परत येतील. राजकुमार, माता कैकेयींनी आपणास बोलविले आहे. त्या माझ्या माता नाही आहे. गुरुदेव, अयोध्येचे हे राजसिंहासन सदैव बंधू रामांचे होते आणि सदैव त्यांचेच राहील. बंधू रामांनी आपल्या स्थानावर मला 14 वर्षांसाठी अयोध्येचे हे राजकार्य करायला दिले आहे. तर मी पुढील 14 वर्ष बंधू रामांच्या या चरणपादुका राजसिंहासनावर ठेवून त्यांची पूजा करत राहीन आणि बंधू रामांच्या आज्ञेचं पालन करत राहीन. आणि जोपर्यंत बंधू राम परत येत नाहीत, अयोध्येचे हे राजसिंहासन रिक्त राहणार. आम्हाला तुझ्यावर गर्व आहे पुत्र. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. गुरुदेव, मला आशीर्वाद द्या की मी राजभवनाचा त्याग करेन. जर बंधू राम वनात राहणार तर मी राजभवनात कसा राहू शकतो? मी शरयू नदीच्या तटावर नंदीग्राम मध्ये एक झोपडी बांधू इच्छितो आणि तिथूनच सारे राजकार्य करणार. मला एक आशीर्वाद आणखी द्या गुरुदेव. माझे बंधू राम जमिनीवर झोपतात तर मी भूमीच्या पृष्ठभागाखाली माझी शय्या बनवू इच्छितो. कारण शयन समयी सुद्धा माझे स्थान बंधू रामांच्या खालीच असावे. आयुष्यमान भव पुत्र. राम,
माता, माता, मला क्षमा करा. मी बंधू रामांना आपल्याकडे परत नाही आणू शकत. मला क्षमा करा. मी सर्व ऐकले आहे. तू धन्य आहेस भरत, खरंच धर्मात्मा आहेस. बलिदानाचे एक जिवंत उदाहरण आहेस. मातृभावाची परम सीमा आहेस. भरत, माझा राम तर नाही आला, पण तुम्ही रामाला भेटून आला. तुम्हाला पाहून असे वाटते की जसा माझा राम माझ्या समोर उभा आहे. तुमच्यात आणि माझ्या रामात काहीच अंतर नाही. उर्मिला, आपणही आम्हाला. बंधू भरत, कृपया मला लज्जित नका करू. आपण जे बलिदान केले आहे ते माझ्या बलिदानापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. मांडवी, तुम्ही इथेच राहून सर्वांची काळजी घ्या. क्षमा असावी, परंतु जर आपण जात असाल तर मीही जाणार. जसं राम बंधूंनी सीताताईंना आपल्या सोबत नेऊन त्यांना आपली सेवा करण्याची संधी दिली, ठीक तशाच प्रकारे माझाही धर्म हाच आहे की जिथे तुम्ही राहाल तिथेच मी राहीन. नाही मांडवी, नाही. तू आमच्यासाठी, आपल्या या भरतासाठी इथेच थांबून कौशल्या मातेची सेवा करशील. माता, भलेही बंधू राम आपल्या निकट नसते, परंतु मी सुद्धा आपणा समवेतच आहे. आपल्याला कधीही कुठलीही आवश्यकता असेल तर केवळ एक आदेश द्या. आपली आज्ञा त्वरित पूर्ण करेल आपला हा राम. बंधू, आपण प्रस्थानासाठी तयार आहोत. भरत आपले वस्त्र इथेच सोडून गेला. नाही रघुवीर, भ्राता भरत या वस्त्रात त्यांचा आत्मा आपल्याकडे सोडून गेले आहे. लक्ष्मण, हे घे. या वस्त्रांना शिलेवर ठेव आणि आपल्या बाणाच्या अग्नीने भरतच्या ह्या महान बलिदानाला त्या शिलेवर अंकित कर.
माझी इच्छा आहे ह्या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हे कळावे की इथे ह्या स्थानावर कोणती घटना घडली होती आणि भरतच्या ह्या महान बलिदानाची प्रशंसा व्हावी। इथे येणाऱ्या प्रत्येक बंधूने हे अनुभवावे की भातृभावाचा अर्थ काय असतो। आणि हेही अनुभवावे की सिंहासन आणि सामर्थ्यासाठी आपल्या बंधूंशी लढण्या भांडण्याऐवजी त्याला निस्वार्थ भावनेने प्रेम करावे। बंधू, आजपासून हे स्थान बंधूंचे कर्तव्य आणि त्यांच्या त्यागाच्या अद्भुत गाथेसाठी सदैव ओळखले जाईल। तर आपण निश्चय केला आहे की आपण दुःख आणि कष्टाच्या मार्गावरच चालणार आहात सीते। आपल्या म्हणण्याचा अर्थ काय आहे ऋषीवर? याचा अर्थ आपण स्वयं जाणार। स्थान ग्रहण करा। बंधू, वहिनी, बसावे। मी अनंत काळापासून आपलीच प्रतीक्षा करीत आहे। बंधू, मला वाटते की आपण यांच्याशी बोलले पाहिजे। नाही लक्ष्मण, ध्यानाला बसलेल्या ऋषीचे ध्यान कधी भंग करणे योग्य नाही।
वहिनी, त्यांनी बाहेर तुम्हाला विचारले का हो? जर आपणास येणाऱ्या दुर्घटना आणि दुःखापासून मुक्त राहायचं असेल तर अयोध्येस परत जा. वहिनी, हे नक्की कोण आहेत? हे महान तपस्वी महर्षी वाल्मिकी आहेत. वाल्मिकी? तर यांनी तुम्हाला जे काही सांगितले त्याचा अर्थ काय आहे? तो तर आम्हासही नाही कळला. जेव्हा ते आपले डोळे उघडतील तेव्हा त्यांनाच विचारू. आपण थोड्या समयासाठी विश्राम करूया. जशी आपली आज्ञा. आपण दोघे इथे विश्राम करा. मी बाहेर जाऊन बघून येतो की सगळं काही सुरक्षित आहे अथवा नाही. सीते, कुठल्याही प्रकारची काळजी करू नकोस. तू थकली असशील. जाऊन थोडा विश्राम कर. परंतु तुम्ही? सीते, ऋषीवर दोघे निघून गेले आहेत. कृपा करून आपले डोळे उघडा आणि सांगा, तिथे आपण जे माझ्या पत्नीला म्हणालात त्याचा अर्थ काय आहे? आपण काय म्हणू इच्छिता? तर आपण मन वाचू शकता. ऋषीवर, कृपा करून मला एवढे सांगा की तिथे तुम्ही माझ्या पत्नीला जे सांगितलं त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्या दोघांनी मला एकट्याला सोडून जाण्याची प्रतीक्षा का करत होता? राम, मी जे आपणास सांगायला जात आहे ते ऐकून शांत राहणं त्यांच्या नियंत्रणात नव्हते. अशी कुठली गोष्ट आहे ऋषीवर? श्राप.